मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिक अडथळा ठरतायत। भाजपा आणि शिवसेना यांच्यात बैठकांचं सत्र सुरू असताना राष्ट्रवादीचा कुठेही सहभाग दिसत नाहीये। आम्ही महायुती म्हणूनच लढणार, विकासाच्या अजेंड्यावर निवडणुका लढणार, जिथे अडचणी येतील तिथे वरिष्ठ मार्ग काढतील, महापौर महायुतीचाच असेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। मुंबईसह महत्त्वाच्या पालिकेत महायुती म्हणून लढणार, प्रमुख पालिकांमध्ये युती करण्याचा वरिष्ठांचा आदेश आहे। महापालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता असल्याची माहिती रवींद्र चव्हाणांनी दिली। मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीकडून सर्वे होणार आहे। सर्वेत भाजपला जवळपास 90 ते 100 जागा मिळणार आहेत, शिवसेनेला 50 ते 60 जागा मिळणार आहे, अशी खात्रीलायक सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। महायुतीचे आमदार रेशीमबागेतील संघ मुख्यालयाला भेट देणार आहेत। येत्या रविवारी भाजप शिवसेनेचे आमदार नागपुरात संघभूमीत जाणार आहेत। युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयात बौद्धिक दिलं जाईल, मात्र यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नवले पुलावरील अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावलेत। नवले पुलावर वसंत मोरेंचा अपघात होणार होता। भरधाव वेगातील टेम्पो वसंत मोरेंच्या जवळून गेल्याचा थरार फेसबुक लाईव्हमध्ये चित्रित झाला आहे। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहात सादर केला जाईल। खात्रीलायक सूत्रांची माहिती, आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये विधिमंडळ परिसरात राडा झाला होता। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। लातूरच्या राहत्या घरी चाकूरकर यांचं निधन झालंय। मागील काही दिवसांपासून ते आजारी होते। मुंबई महापालिकेच्या कचरा घोटाळ्याविरोधात मनसेनं आयुक्तांसमोर गोंधळ घातला। संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेत कचरा घोटाळ्याबाबत माहिती समोर आणली होती। आयुक्तांकडे वारंवार भेटीगाठी वेळ मागूनही मिळत नसल्यानं संतोष जुरे आणि केतन नाईक यांनी आयुक्तांच्या सुरू असलेल्या बैठकीत जाऊन गोंधळ घातला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात सकारात्मक बैठक पार पडली। महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढण्यावर बैठकीत चर्चा झाली। मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीनं सर्वेक्षण केलं। या सर्वेक्षणात भाजपला जवळपास 90 ते 100 तर शिवसेनेला 50 ते 60 जागा मिळणार असल्याचं म्हटलंय। शिवसेना भाजपा मिळून जवळपास 150 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।